मित्र पक्षातले असू देत, अनेकांच्या अपेक्षा वेगळ्या होत्या, अनेकांना धनंजय मुंडेंचा काटाच काढायचा होता. तर अशा प्रकारे जे काही चालू आहे हे बरोबर नाही. आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रोखठोक भूमिका राहिलेली आहे की मस्साजोग हत्या प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांना आणि यांच्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे. काल मुख्यमंत्र्यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली. वाल्मिक कराड असतील किंवा आणखी कोणी आरोपी असतील, जर ते दोषी आढळले तर त्यांना फासापेक्षाही कोणती शिक्षा असेल तर ती दिल्या गेली पाहिजे, यात दुमत नाही. एकंदरीत सुरेश धस ज्या पद्धतीने आरोप करतायत धनंजय मुंडे यांच्यावर, मदत अजित पवारांवर त्यांनी आरोप केले, तर सुरेश धसांच्या आरोपांचं म्हणजे त्यांच्या आरोपांच्या संदर्भात तुमचं आणि तुमच्या पक्षाचं काय मत आहे? मी तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेस त्यांनी पहिल्यांदा आरोप केला त्यावेळेस मी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये म्हटलं होतं की अण्णा हमाम में सब नंगे है. याचा अर्थ काय की जर एक बोट तुम्ही दुसऱ्याकडे दाखवता तर 4 बोटं आपल्याकडे असतात. आमचा त्यांना साधारण हेच विनंती आहे की तुम्ही विधिमंडळात तो मुद्दा उचलला, त्याचं स्वागतच केलं, त्याला सर्व पक्षांनी गांभीर्यानं घेतलं, पत्रकारांनी गांभीर्यानं घेतलं, त्याची तीव्रता आम्हाला त्या माध्यमातून समजली. पण ज्या प्रकारे तुम्ही एकेरी भाषेमध्ये बोलणं, अजितदादांबद्दल बोलणं, बरं एकदा नाही, एकदा प्राजक्ता माळींवर ते बोलले, नंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, मग ते अजितदादांवर बोलले, मग त्यांनी ती दिलगिरी व्यक्त केली. प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी सांगितल्यानंतर सुद्धा जर सुरेश अण्णा धस एकदम ऐकायला आणि आवरायलाच तयार नसतील तर त्यांच्याबद्दलही बोलण्यासारखं खूप आहे. आमच्याकडे तर अनेक माहिती आहेत की वाल्मिक कराड यांच्यासोबत म्हणजे हे जे काही सगळी घटना घडली, तुम्हाला एक उदाहरण देतो. अमोल दुबे अपहरण प्रकरणामध्ये त्यांनी जो दावा केला होता तो अमोल दुबे यांनी स्वतः मीडियासमोर येऊन स्पष्टपणे त्याबाबत आपली भूमिका मांडली होती. आता वाल्मिक कराड आणि सुरेश अण्णा यांचं 2 दिवसापूर्वीच संभाषण झालेलं आहे. हे हत्या होण्याच्या 2 दिवसापूर्वी संभाषण झाल्याचा कथित ऑडिओ पोलिसांकडे गेल्याचं आम्हाला कळलंय. आणि जर हे असं असेल तर परवा तुतारी गटाचे ज्येष्ठ नेते म्हणजे आदरणीय पवार साहेबांसोबत काम करणारे विधान परिषदेचे सदस्य एकनाथराव खडसे साहेबांनी काय सांगितलं होतं की वाल्मिक कराळही दोषी असतील तर वाल्मिक कराळांचाही CDR काढा, पण सुरेश धसांची पण CDR काढला पाहिजे. हे मी नाही म्हटलं, हे एकनाथ खडसे साहेबांनी स्वतः म्हटलेलं आहे. त्यामुळे आमच्या माहितीनुसार घटनेच्या 2 दिवस आधीपर्यंत स्वतः सुरेश धस वाल्मिक कराळ यांच्या थेट संपर्कात होते. आणि जर वाल्मिक कराळ खून खंडणी प्रकरणात त्यांचा संबंध असेल तर सुरेश धसांची पण त्याबद्दल चौकशी झाली पाहिजे. ही आमची मागणी नाही आहे, ही मित्र पक्षाची पण मागणी आहे, ही एकनाथराव खडसे साहेबांनी पण मागणी केलेली आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं होतं की हमाम में सब नंगे होते हैं, बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोय, और जो दिल खोजा अपना मुझसे बुरा न होय. अशी साधारण आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण यथाकाळी यथायोग्य सर्व पुरावे, काल मुंडे साहेबांनी सांगितलं की मी योग्य वेळी बोलेल, त्याचे सर्व पुरावे आम्ही पण देऊ. पण त्यांनी आत्ता त्या प्रकरणावरून लक्ष विचलित होऊ नये याकरिता मला असं वाटतं सर्वांनी समन्वयाची भूमिका घ्यावी, कुठल्या जातीला टार्गेट करू नये. दुसरं तुम्हाला कोठेवाडीमधली एक घटना आहे, पाथर्डी तालुक्यामधली. जानेवारी 2001